अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार. ताटात वाढलेली पालेभाजी बघून मुले नाक मुरडतात. अशा वेळी आईला एकच प्रश्न पडलेला असतो की ह्या पालेभाजीची अशी कुठली रेसिपी बनवू की ती जेणेकरून मुलं आवडीने पालेभाज्या खातील. सर्व हिरव्यागार पालेभाज्यामध्ये खूप सारे व्हिटॅमिन असतात. ते मुलांनाही अलीकडे शाळेत शिकवले जाते. मुलांनाही पालेभाज्या खायच्या असतात, पण त्यांचा वास, चव ह्यामुळे मुले पालेभाज्या खायचा कंटाळा करतात. त्यासाठी आज मी शेपूच्या भाजीपासून खमंग, कुरकुरीत, खुसखुशीत अशा वड्या बनवणार आहे. ह्या वड्या खाऊन मुलांना समजणारही नाही की ह्या तुम्ही त्यांच्या नावडत्या पालेभाजीपासून बनवल्या आहेत. तर त्यासाठी मी हिरवीगार, ताजी, कोवळी अशी शेपूच्या भाजीची एक छोटी जुडी साफ करून घेतली आहे. भाजी बनवण्यासाठी जशी शेपूची भाजी निवडून घेतो तशी ही भाजीच्या पानाकडील भाग घेतला आहे. शेपूची भाजी ही उष्ण असल्याने पावसाळ्यात, थंडीमध्ये या भाजीचे सेवन जास्त केले जाते. मुगाची डाळ घालून केलेल्या शेपूच्या भाजीचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या अन्नपूर्णा आजी चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो पण तुम्हाला बघायला खूप आवडेल. शेपूच्या भाजीत माती, धूळ भरपूर प्रमाणात असल्याने ती भाजी चांगली 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. भाजी धुवून घेतल्यावर चाळणीवर 2 मिनिटे ठेवून घेऊ, म्हणजे त्यातील जास्तीचे पाणी निघून जाईल. पालेभाज्या धुवून नंतरच त्या कापून घ्याव्यात, म्हणजे त्यातील पोषक घटक भाजीतून निघून जात नाहीत. तर अशी ही शेपूची भाजी बारीक कापून घेतली आहे. शेपूच्या भाजीला एक वेगळा असा उग्र वास असतो. तो कमी करण्यासाठी 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आले, 1 हिरवी मिरची आणि शेपूच्या वड्या छान खमंग व्हाव्यात म्हणून त्यात 1 चमचा जिरे घालून मिक्सरमध्ये हे जाडसर वाटून घेऊ. वाटून घेतलेले हे सर्व वाटण भाजीत घालून घेऊ. लगेच त्यात अर्धी वाटी ज्वारीचे पीठ. ज्वारीचे पीठ वापरल्याने वड्या छान खुसखुशीत होतील. 2 वाटी बेसन पीठ. 2 मोठे चमचे तांदळाचे पीठ. तांदळाचे पीठ घातल्याने वड्या छान कुरकुरीत होतील. त्याचबरोबर पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 2 मोठे चमचे तीळ घालून सर्व साहित्य एकजीव करून घेऊ. भाजीमध्ये असे सुके पीठ मिक्स करून घेतल्याने पीठ मळताना पाण्याचा अंदाज येतो. पीठ भाजीत मिक्स करून झाले की त्यात पाव चमचा खाण्याचा सोडा घालून घेऊ. सोडा घातल्याने शेपूच्या भाजीच्या वड्या छान हलक्या होतील. सोडा घालून झाला की चवीनुसार मीठ घालून परत एकदा घातलेला सोडा मीठ भाजीत चांगले मिक्स करून घेऊ. आता थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेऊया. मला भाजी मिक्स करताना थोडे बेसन पीठ कमी वाटले, तर मी अजून इथे पाव वाटी बेसन घालून घेतले. बेसन घालून पाणी न घालता आधी पीठ मळून घेऊया. इथे मी फक्त पाव वाटीपेक्षा कमी पाणी वापरून पीठ मळून घेतले. पीठ मळून झाले की त्यात 2 चमचे तेल घालून परत एकदा पीठ मळून पिठाचा सैलसर असा गोळा बनवून घेऊ. आता हाताला थोडे पाणी लावून मळून घेतलेल्या पिठाचे 2 समान गोळे होतील असे पीठ घेऊन त्याला लंबाकार असा आकार देऊन घेऊ. बनवलेला गोळा जास्त जाड न बनवता मीडियम आकारावर बनवून घेऊ, म्हणजे वडी छान आतपर्यंत शिजली जाईल. मी इथे बनवलेले गोळे जाळीच्या ताटावर ठेवून वरून थोडे तीळ पेरून कुकरमध्ये 15 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहे. मी एकीकडे कुकरमध्ये पाणी घालून गरम करायला ठेवले होते. तर आता तयार करून घेतलेले गोळे कुकरमध्ये वाफवून घेऊ. 15 मिनिटे झाल्यावर कुकर उघडून वड्या शिजल्या आहेत का ते चेक करून घेऊ. सुरीच्या टोकाला अजिबात पीठ चिटकले नाही, म्हणजे वडीचे पीठ शिजले आहे आणि पीठ पहिल्यापेक्षा छान फुलले पण आहे. कुकरमधून काढून वडीचे पीठ चांगले गार करून घेऊ. वडीचे पीठ छान गार झाले आहे. आत्ता मीडियम आकाराच्या वड्या कट करून घेऊ. बघा, पीठ छान गार झाल्यामुळे वड्या कापताना अजिबात तुटत नाहीत. तुम्ही इतर कुठलीही वडी बनवा, ती कापण्याआधी छान गार करून घेतली की वड्या छान पातळ, जाड अशा हव्या तशा कापून घेता येतात. बघा, इथे माझ्या दोन्ही वड्या कापून तयार झाल्या आहेत.
शेपूच्या भाजीच्या वड्या आतून दोन्ही बाजूने किती छान जाळीदार दिसत आहेत. वडी कुठेही न तुटता एकसारख्या वड्या पाडून तयार आहेत. मी एका बाजूला तेलसुद्धा चांगले गरम करून घेतले आहे. आत्ता गॅस मीडियम ठेवून एक एक वडी तेलात सोडून घेऊ. शेपूच्या वड्या तेलात सोडल्या की लगेच झारा न लावता वड्या तेलात थोड्या सेट झाल्या की छान सोनेरी रंगावर तळून घेऊ. तुम्ही ह्या शेपूच्या वड्या तव्यावर कमी तेल घालून फ्रायसुद्धा करू शकता. तसेच तुम्ही ह्या शेपूच्या वड्या आधी बनवून फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता. जेव्हा लागेल तेव्हा अर्धा तास आधी फ्रीजमधून काढून तळून घेतल्या तरी वड्या छान खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतील. बघा, ह्या वड्या बघून कोणालाही अजिबात वाटणार नाही की ह्या शेपूच्या भाजीपासून बनवल्या आहेत. वडीला वरून लावलेले तीळसुद्धा खूप सुंदर दिसत आहेत. तर बघा, इथे माझ्या शेपूच्या वड्यांची एक बॅच तळून झाली आहे. एकदम खमंग कुरकुरीत शेपूच्या वड्या तळून झाल्या आहेत. तर मैत्रिणींनो, ह्याच पद्धतीने मी राहिलेल्या वड्या पण तळून घेणार आहे. गॅस मीडियम ठेवून एक एक वडी तेलात सोडून घेऊ. वड्या तेलात सेट झाल्यावर त्यांना झाऱ्याने दुसऱ्या बाजूवर पलटून घेऊ. जास्त उलटपालट न करता शेपूच्या सर्व वड्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. कधीकधी असं होतं की सर्व पालेभाज्या खूप आवडतात, पण त्यांची चव, वास ह्यामुळे भाजी खावीशी वाटत नाही. तर अशी ही शेपूची भाजी काहीजण भाजीला येणारा उग्र वासामुळे खायला मागत नाहीत. तर अशी कुरकुरीत खमंग शेपूच्या भाजीची वडी तुम्ही नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा. यापुढे तुम्हीसुद्धा पुन्हा पुन्हा ह्या भाजीची जुडी न विसरता मार्केटमधून घेऊन याल. तर मैत्रिणींनो, शेपूच्या भाजीच्या वड्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.